आपण एक अशा देशात राहतो जिथे रस्ते आणि गल्ल्यांची सवय असते, म्हणून बाईक आणि सायकल चालवणे हे आपल्या लाईफचे एक पार्ट आहे. पण भारतात एक अशी जागा सुद्धा आहे जिथे रोडही नाहीत आणि गल्ल्या सुद्धा नाहीत. ती जागा म्हणजे दल लेक. तर आमची आता शिकारा राईड सुरू झालेली आहे. ड्रेस में सुंदरी बनाएगा सुंदरी नाही बनाएगा नाही भाई, क्या होगा स्टार्ट आमची शिकारा राईड चालू झालेली आहे. मस्त स्टार्टिंग होईल. काश्मीरमधील दल लेक हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही पाण्यावर पूर्ण आयुष्य जगू शकता. आयुष्यात ज्या जगण्यासाठी गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला या लेकवर मिळतील. इथे पाण्यावर जमीन आहे, व्हेजिटेबल मार्केट आहे, हॉटेल्स आहेत, ATM आहे, पोस्ट ऑफिस आहे, शाळा आणि पूर्ण मार्केट व जगण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी खरेदी करू शकता ते इथे अवेलेबल आहे. म्हणजे एक पूर्णच्या पूर्ण शहर येथे पाण्यावर उभारलं गेलं आहे. दल लेक एक्सप्लोअर करण्याकरिता एक अत्यंत सुंदर माध्यम म्हणजे शिकारा. ह्या ज्या बोट तुम्ही पाहू शकता त्यांना शिकारा असे संबोधले जाते. आणि श्रीनगरमध्ये हे दल लेक 22 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. ही एवढी मोठी लेक आहे की इथे 50,000 पेक्षा जास्त लोक आपलं जीवन जगतात. ह्या लेकवर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करण्याकरिता एकमेव माध्यम म्हणजे शिकारा बोट्स. दल लेकवर एक खूप मोठे मार्केट वसलेले आहे. ते मीना बाजार या नावाने ओळखले जाते आणि हा पूर्ण मार्केट पाण्यावर बोट्सद्वारे उभारला गेला आहे. आणि ह्या मार्केटमध्ये शॉपिंग करण्याकरिता पूर्णपणे शिकाराचा वापर केला जातो. मीना बाजार येथील रहिवासी दुकानदार सुमारे 40 वर्षापासून येथे दुकाने चालवत आहेत. म्हणजे तुम्ही याचा अंदाज लावू शकता की हे मार्केट किती जुने आहे. सुरुवातीला हे मार्केट जास्त मोठे नव्हते, पण लॉकडाऊन नंतर टुरिझम वाढल्याने दुकानांची वाढ झाली. मीना बाजारमध्ये स्पेशली लाकडाचे हँडमेड प्रोडक्ट्स बनवून मिळतात. टुरिस्टच्या रिक्वायरमेंटमुळे त्यांना रेडीमेड प्रोडक्ट्सपेक्षा हँडमेड प्रोडक्ट्स जास्त आवडतात. म्हणून मीना बाजार हे एक आकर्षणाची बाब म्हणून ओळखले जाते. मीना बाजार व्यतिरिक्त अजून एक मार्केट येथे उपस्थित आहे, ते म्हणजे व्हेजिटेबल मार्केट. हे मार्केट शिकारावरच केले जाते. तेथील रहिवासी हे शिकारा बोटवरच याची विक्री देवाणघेवाण करतात. लेकवर ही सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळी हे खूप सुंदर प्रभावित करणारं दृश्य दर्शवतो. दल लेकवर मार्केटिंग करत असताना काही शिकारा बोट्सद्वारे चहाची विक्री केली जाते. त्यामध्ये काश्मीरी कावा हे खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही जेव्हा काश्मीरी कावाचा आनंद घेतला ते खूप प्रभावित होते.
लेकवर जसजशी सायंकाल होत जाते तसतशी तिथली सुंदरता ही अत्यंत वाढत जाते. दल लेक रात्रीमध्ये अत्यंत सुंदर दिसते. त्याची सुंदरता ही उजळून बाहेर पडते. दल लेक हे सूर्यास्तानंतर अतिशय उजळून येते. जेव्हा ह्या शहरातील लाईट्स लागल्या जातात तेव्हा तिथले दृश्य हे डोळे दिपवणारे असतात. दल लेक रात्रीमध्ये खूप सुंदर दिसते. रात्रीमध्ये उजळून दिसते हे पाण्यामध्ये वसलेले सुंदर शहर. रात्री लाईटमध्ये इतके आकर्षण वाटते की इथून जावंसं वाटत नाही. पण सुंदरतेबरोबर जी थंडी वाढते ती सुद्धा अप्रतिम असते. येथील रहिवासी या थंडीमध्ये सहजपणे सर्व्हाइव्ह करू शकतात, पण आपल्यासाठी हे थोडे कठीण बनून जाते. रात्री हे -5 ते -7 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. त्यामुळे दल लेक फ्रीज होण्याचे चान्सेस असतात. आता आम्ही श्रीनगर मध्ये आणि गाडी चढून आम्ही जाणार शंकराचार्य टेम्पलला. 50 रुपये शंकराचार्य टेम्पलला आमची इथं राईड ही करून गाडी करून आम्ही इथून 10 मिनिटाचा रूट आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ शंकराचार्य टेम्पलला. तिथे मोबाईल अलाउड असलं तर दाखवतो, पण आतमधला तर नाही दाखवणार आम्ही, कारण आम्ही चाललेलो आहे दर्शन घ्यायला. त्यामुळे दर्शनाला मोबाईलची काय अलाउड नाही मोबाईलला. एक माणूस की म्हणून आम्ही फक्त पाया पडण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी नाही जात. मला आता हे इथं पण खूप थंडी आहे. -1 -2 असं काहीतरी आहे. आणि तुम्हाला आम्ही आता श्रीनगरमध्ये शंकराचार्य टेम्पल आणि दल लेक वगैरे हे करणार आहेत. पहिल्यांदा या थंडीचा अनुभव घेतोय. आता आम्ही शंकराचार्य टेम्पलच्या इथे एंटर करत आहोत. नाही, एकदम खतरनाक अशी थंडी आहे. पहिल्यांदाच अशी एवढी थंडी अनुभवली आम्ही. आणि आतमधला माहोल तुम्हाला दाखवतो. बाबा मोबाईल अलाउड करतात का नाही माहित नाही, फुल सिक्युरिटी आहे. आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढतो इथे. आणि इथे थंडी आहे ना, थंडी अति प्रचंड आहे. थंडी एकदम खतरनाक. आम्ही काश्मीरमध्ये पण एवढी थंडी अनुभवली नाही तेवढी श्रीनगरमध्ये अनुभवतोय. म्हणजे पहलगाम मध्ये अनुभवली नाही तेवढी श्रीनगरमध्ये अनुभवतोय. आणि तुम्ही काय बोलाल मनीष विर्ले? मी बोलू शकतो, इथे मस्त थंडी वाजते, पण जरा बेटर वाटतोय, कारण
आपल्याला जेवढे चांगले चांगले स्पॉट बघायला भेटतील तेवढे आपण आनंद लुटणार आहोत. त्याच्यामुळे काय एवढा विषय नाहीये. आम्ही जेव्हा श्रीनगरमध्ये एंटर केलं तेव्हा आम्ही सर्वात आधी शंकराचार्य टेम्पलमध्ये गेलो. हा मंदिर समुद्र सपाटीपासून ऑलमोस्ट 1100 फूट उंचीवर आहे. असे मानले जाते की मंदिर हे 371 वर्षापूर्वी राजा गोपादित्य यांनी बनविले होते. त्यानंतर या मंदिराचं नाव राजाच्या नावावरच ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर या मंदिराचं नाव बदलून शंकराचार्य टेम्पल करण्यात आलं, कारण शंकराचार्य येथे एका यात्रेदरम्यान स्थायिक झाले होते. त्यांनी बरेच वर्ष येथे तपश्चर्या केली होती. त्यामुळे या टेम्पलचं नाव शंकराचार्य टेम्पल असे करण्यात आले. श्रीनगरमध्ये सर्वात पुरातन मंदिर म्हणून शंकराचार्य टेम्पलची ओळख सुद्धा आहे. आम्ही आता शंकराचार्य टेम्पल मध्ये आणि हे एवढ्या उंचीवर आहे की इथे ऑक्सिजन लेवल पण खूप प्रमाणे कमी होते आणि पाया पडून पण खूप आनंद वाटला. या मंदिराच्या चारही बाजूने जेव्हा प्रदक्षिणा देत होतो तेव्हा अविस्मरणीय असे दृश्य पाहण्यास मिळाले. या उंचीवरून श्रीनगर हे खूप सुंदर दिसत होते. या मंदिरावर चढतानाचा अनुभव अप्रतिम होता आणि इथल्या वातावरणात एकत्रित होण्याचा अनुभव सुद्धा मनमोहक होता. आम्ही जेव्हा इथून खाली उतरत होतो तेव्हा आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी घेऊन उतरत होतो. ते सुद्धा अविस्मरणीय होते. इथे जेव्हा आम्ही पायऱ्या चढत होतो तेव्हा एका बर्फाच्या लादीवर पाय ठेवतो असं वाटत होतं, कारण इथल्या टेम्परेचरमुळे ह्या पायऱ्या इतक्या गार झाल्या होत्या की हे पूर्ण पायाला चटके बसत होते. आता आमचा शंकराचार्य मंदिर मधला शंकर भगवानचा प्रवास कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही खाली जाणार आहेत आणि डाल लेकची सफारी आम्ही एन्जॉय करणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं एक्साइटमेंट आणि आफ्टर शंकर भगवानच्या पाया पडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मन खूप असं भरवून आलं आणि प्रसन्न सुद्धा झालं. आणि माझं शंकराचार्य असंच मागणं आहे की आमची ट्रिप वगैरे मस्त अशी होऊ दे आणि आमची सगळी फॅमिली वगैरे मित्रमंडळी सगळी खुश राहू दे, हेच माझं मागणं आहे. बाकी काय नको मला लाईफ मध्ये. खाली उतरत असताना आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद तुम्ही पाहू शकता तो फक्त आमचे महादेवावरचे प्रेम आहे. इथे येऊन आमची श्रीनगर ट्रिप कंप्लीट झाल्यासारखं वाटलं. हा व्लॉग संपवताना एवढंच सांगेन की आपण जर काश्मीरला येत आहात तर श्रीनगरमध्ये वसलेले हे शंकराचार्य टेम्पल या मध्ये नक्की या. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.